सिरियल का सिरियसली सध्या माझ्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर एका जुन्या पण पुन्हा नव्याने सुरू झालेल्या हिंदी दूरदर्शन मालिकेची चर्चा सुरू आहे. तीच होती तुलसी आणि मिहीरची मालिका. खरं म्हणजे मी बऱ्याच वर्षापासून या सगळ्या धारावाहिक मालिकांना काडीमोड दिला आहे. त्यात हिंदी, मराठी, इंग्रजी असा भाषेवर आधारित कोणताही दुजाभाव नाही. अगदी होलसेल रेटमध्ये तमाम मालिकांना एकच वागणूक. पण त्यामुळे आमच्या ग्रुपमधल्या चर्चेत मला सहभागी होता येत नाही. तरीही या मालिकेबद्दल, त्यातील कलाकारांबद्दल चालू असलेली चर्चा, विचारांची देवाणघेवाण, थोडक्यात गॉसिप ऐकायला मात्रच मजा येत होती. पण जेव्हा मी त्यातल्या कलाकारांचे फोटो आणि काही व्हिडिओ बघितले तेव्हा मात्र मला धक्काच बसला. कारण माझ्या आठवणीप्रमाणे या मालिकेच्या आधीच सीझनमध्ये मिहीरची प्लास्टिक सर्जरी झालेली होती आणि त्यामुळे त्याचा चेहराच काय, उंची, शरीरपुष्टी, आवाज, चालण्या बोलण्याची लकब सगळंच बदलून गेलं होतं. पण आता बघितलं तर मिहीर पुन्हा त्यांच्या ओरिजिनल रूपात दिसतोय. म्हणजे मधल्या काही वर्षात पुन्हा प्लास्टिक सर्जरी करून घेतली की काय त्याने? माझी ही मूलभूत शंका जेव्हा मी आमच्या ग्रुपमध्ये विचारली तेव्हा माझ्या त्या प्रश्नावर वेगवेगळी उत्तर मिळाली. पण त्या सगळ्यांच्या मतितार्थ मात्र एकच अंग टीव्ही सिरियल आहे, ती त्यात काहीही होऊ शकतं हे विधान मात्र अगदी मनापासून पटलं. याचं नाव जरी सिरियल असलं तरी त्यात रिअल असं फार कमी असतं आणि अजूनही एका सत्याची जाणीव झाली. इतकी वर्ष उलटली पण या टीव्हीवरच्या मालिकांचा स्तर मात्र अजूनही जिथे होता तिथेच आहे. काही बाबतीत तर तो अजूनच ढासळत चालला आहे. या दृष्टिकोनातून जेव्हा विचार करायला लागले तेव्हा माझं मन कित्येक दशक मागे गेलं. अगदी दूरदर्शनच्या काळात, जेव्हा केबल टीव्ही हा प्रकार अस्तित्वात नव्हता, त्या काळात जाऊन पोचले मी. त्यावेळी किती छान दर्जेदार कार्यक्रम असायचे टीव्हीवर. रविवारी सकाळी साप्ताहिकीमध्ये सांगितली जाणारी पुढील आठवड्याचे कार्यक्रमांची रूपरेषा, छायागीत, प्रतिभा आणि प्रतिमा, फूल खिले है गुलशन, गुलशनमधली एव्हर फ्रेश तबस्सुम, आपल्या सैन्य दलातील वीर योद्ध्यांवर आधारित परमवीर रचक, रजनी, ये जो है जिंदगी, मिस्टर योगी, सर्कस, फौजी, जसपाल भट्टी यांचा उलटा पुलटा, चिमणराव, गुंड्या भाऊ, ही यादी खरंच न संपणारी आहे. त्या काळी पण धारावाहिक मालिका होत्याच की, बऱ्याचशा 13 भागात संपणाऱ्या, पण काही दीर्घकाळ चालणाऱ्याही होत्या. पण त्यातील प्रत्येक मालिका, प्रत्येक कार्यक्रम आपला दर्जा राखून होते. पण जेव्हापासून केबल टीव्ही ही संकल्पना आली तेव्हापासून हळूहळू या मालिकांचा जणू काही अधपतनच सुरू झालं. वेगवेगळ्या चॅनल्समध्ये TRP साठी जी स्पर्धा सुरू झाली त्यात दुसऱ्याला मागे टाकण्याच्या नादात आपण प्रेक्षकांना काय दाखवतो याचंही भान राहिलं नाही. काहीतरी हटके दाखवण्याच्या नादात आपण किती हास्यास्पद आणि खालच्या पातळीवरच प्रक्षेपण करतोय हे देखील यांच्या लक्षात येत नसेल का? आपल्या प्रेयसीच्या हट्टापायी चंद्राला गवसणी घालून त्यांचा एक तुकडा तोडून तिच्या पायाशी आणून ठेवणारा नायक, मालिकेतील अतिशय प्रेमळ कष्टाळू नायिकेशी एखाद्या माणसाप्रमाणे गप्पा मारणारा, तिला घरातील बित्तम बातमी सांगणारा पोपट, चंद्रावर अडकलेल्या आपल्या प्रियकराला सोडून आणण्यासाठी एका दुचाकीवरून आकाशात झेप घेणारी नायिका, एका छापामुळे माशी बनून घरभर उडणारी त्या घरची आदर्श सून. अरे काय चाललंय काय? टीव्ही समोर बसलेला प्रेक्षक हा अत्यंत मूर्ख आणि तितकाच निरुद्योगी आहे. या एका तत्वावर या सगळ्या मालिका चालू आहेत आणि आश्चर्य म्हणजे या अशा मालिकाही लोक अगदी आवडीने बघत आहेत. एकूण काय सगळा सावळा गोंधळ आहे. पण जर थोडं लक्ष देऊन बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते. साधारणपणे या प्रत्येक मालिकेची कथा, त्या कथेतील पात्र, त्यांचे आपसातले हेवे दावे, त्याग, प्रेम वगैरे भावना आणि मग त्यातून पुढे घडत जाणारे नाट्यात्मक प्रसंग, सगळं काही बऱ्यापैकी सारखंच, अगदी प्रिडिक्टेबल म्हणता येईल. इतकं सुरुवातीच्या 2-3 एपिसोडमध्ये आपल्याला अगदी आदर्श भासणारा, बहुधा 2-3 पिढ्या एकोप्याने राहत असलेले भलं मोठं कुटुंब बघायला मिळतं. गंमत म्हणजे चॅनल कोणतंही असो, भाषा कोणतीही असो, पण त्या मालिकेतील कुटुंबामधले सदस्य मात्र थोड्याफार फरकाने एकसारखेच असतात. म्हणजे बघा ना, प्रत्येक घरात एक अतिशय कर्तृत्ववान स्त्री अथवा पुरुष असायला पाहिजे आणि ते पात्र जितकं जास्त कर्तृत्ववान किंवा तितकीच मठ्ठ, कुचकामी, काही बाबतीत अगदी बावळट असा त्याचा किंवा तिचा जोडीदार, याशिवाय एक आदर्श मुलगा आणि त्याची हुन्नरी संस्कारी बायको. दुसरा मुलगा मात्र अगदी त्याच्या बायकोच्या ताटाखालचं मांजर आणि त्याची बायको अर्थातच कजाग आणि स्वार्थी. या दुसऱ्या सुनेला घराबाहेर राहून फूस लावणारी, तिचे कान भरणारी, तिची तितकंच हिकमती आई. या सगळ्यांच्या जोडीला एखादा लांबचा नातेवाईक आणि एक खूप प्रामाणिक, विश्वासू असा नोकर, ही सगळे पात्र म्हणजे त्या मालिकेची मूलभूत गरज. याशिवाय कथानुरूप एक अविवाहित, सर्वच गुणसंपन्न मुलगी अथवा मिल्स अँड बूनच्या कादंबरीमधून सरळ अवतार घेतलेला मोस्ट डिजेबल बॅचलर असा लग्नाळू मुलगाही पाहिजेच. हे आदर्श कुटुंब बहुत करून श्रीमंतच असतं. त्यांचा स्वतःचा अगदी भरभराटीला आलेला एखादा व्यवसाय असतो. या घरातले सगळे पुरुष रोज सकाळी उठल्यापासून सुटाबुटात
आवरत असतात आणि घरात राहणारे वयस्क पुरुष अगदी कडक इस्त्रीचा कुर्ता पायजामा घालून एका आराम खुर्चीत वर्तमानपत्र वाचत बसलेले असतात. या घरातल्या पुरुषांना चट्ट्यामट्ट्याने पायजमे किंवा आगळापगळ बनियानमध्ये मी कधीच बघितले नाही. या पुरुषांनीही लाजवतील अशा या घरातल्या स्त्रिया काही बाबतीत त्यांच्यापेक्षा वर चढ. रात्री जर डोक्यावर पदर किंवा ओढणी घेऊन झोपल्या असतील तर सकाळी उठल्यानंतरही ती ओढणी जागची हललेली नसते. रात्रभरच्या ब्युटी स्लीपमुळे की काय, पण त्याचं रूपण अगदी निखरून आलेलं असतं. त्यांना तसं बघितलं की मला चांगलंच न्यूनगंड येतो. मी तर सकाळी उठल्यावर आरशासमोर उभी राहायला घाबरते. एकदा हिंमत करून सकाळी उठल्या उठल्या स्वतःचं मूर्खदर्शन केलं होतं, पण मग नंतर कितीतरी रात्री किती भीतीची स्वप्न पडत होती. मात्र रोज भल्या पहाटे उठून सोळा शृंगार करून स्वयंपाकघरात हजर असताना, रोज जरी काठाच्या अगदी चापून चोपून नेसलेल्या डिझायनर साड्या, वेशभूषेला साजेसे दागिने, तेही रोज नवे, चेहऱ्यावरचे अगदी मस्कारा आणि लिपस्टिकपासून नेलपेंटपर्यंत सगळं मॅचिंग हेअरस्टाईलमध्ये, माळलेला मोगऱ्याचा गजरा, या अशा चालत्या फिरत्या ना बघितलं की मला माझ्या आजीचं एक वाक्य आठवतं. आल्या सगळ्या साडकाया माळकाया लचकत मोडत. या सौंदर्यवतींकडून प्रेरणा घेऊन मी देखील एकदा असा शृंगार करायचं ठरवून टाकलं. म्हटलं आज वेळ आहे तर पुढच्या 8 दिवसांचा ड्रेस कोड आजच ठरवून टाकू. हो ना, काय तर रोजच्या आज स्वयंपाक काय करायचा या प्रश्नाच्या जोडीला आज शृंगार काय करायचा हा प्रश्न उगीच त्रास देणार. म्हटलं नकोच हे झंझट. म्हणून मग सगळ्या साड्या आणि त्यावर मॅचिंग दागिने काढून बसले. त्या पण कसलं काय आणि फाटक्यात पाय अशी गत झाली. साड्या तर काय आहेच, ठरवली तरी 2-3 महिने काही काळजी नाही, पण दागिने त्यास काय करू. सिरियलमधल्या बायकांसारखे चकचकीत पॉलिश वगैरे केलेले सोन्या मोत्याचे ढीगभर दागिने कुठून आणू. माझ्याकडचा हा खजिना तर जेमतेम आठवडाभर पुरेल. मला त्यानंतर काय खूप विचार केला आणि शेवटी ठरवलं आपण बऱ्या आणि कॉटनचा सलवार कमीज बरा. आणि अशा रीतीने जात्याचा अंगी असलेला समजूतदारपणा दाखवत मी माझ्या सगळे दागिने आणि साड्या पुन्हा कपाटात कोंबल्या. पण या सगळ्या कसरतीत एक विचार सतत मनात डोकावत होता. त्या सिरियलमधल्या सदस्यांच्या अगदी अंगाखांद्यावर जरी श्रीमंती खेळत असली तरी घरात कामासाठी मात्र फक्त एकच मदतनीस आणि तो किंवा ती मदतनीस देखील सकाळी घाईच्या वेळात गायब. त्यामुळे या सगळ्या लेकी सुना दिवसभर स्वयंपाकघरात काम करत राहतात आणि स्वयंपाकघर तरी कसं एखाद्या गृहसजावटीच्या स्पर्धेत पहिली बक्षीस मिळवण्या इतकं सुसज्ज आणि देखणं अगदी डिझायनर काय म्हणतात ना ती प्रिंट. पण तरीही चहा, साखरेचे डबे, फळा पालेभाजीच्या 2 तरी जोड्या असायला हव्या. सगळं काही ओट्यावरच अगदी आरास म्हटल्यासारखं. आणि सगळ्या लेकी सुनांत जी स्वयंपाक करत असते तिचे केस मात्र हमखास मोकळेच असायला हवे आणि तेही एका खांद्यावरून पुढे घेतलेले. मधून मधून आपण किती थकलो आहोत हे दाखवण्यासाठी ती तल्लल आपल्या कपाळावरच्या अवखळ बटा हातांनीच कानाआड करत स्वयंपाक करत राहते. पण तरीही घरातल्या पुरुषांच्या जीवनात एकही केस मात्र कधीच सापडत नाही. हे केस काय जमतं बाई यांना. मी तर सकाळी उठल्यापासून केसांचा एक घट्ट बुचडा बांधून त्याला एका क्लिपचा सेफ्टी बेल्ट लावून घरभर फिरत असते. तरी अधूनमधून एखादा केस अगदी डाव साधून स्वयंपाकात एंट्री मारतोच. तोही नेमका माझं ताट सोडून इतरांच्या ताटात जाऊन विसावलेला असतो. एखाद्या शत्रूने केसाने गळा कापावा ना, अगदी तसा उपरघरात फरशीवर, खास करून दाराच्या मागे जागोजागी केसांची जी रांगोळी तयार होत असते तिच्याबद्दल तर बोलायचं नको. पण त्या टीव्ही स्क्रीनच्या पलीकडच्या घरात केस काय साधा धुळीचा एक कणही नाही. खिडक्या उघड्या असतात तरीही धूळ, डास, माशा काहीच कसं नाही. ते त्याच्या घरात कदाचित सिरियलच्या टाईम स्लॉटच्या आधी त्या सद्गुणी कामसू स्त्रिया त्या घर स्वच्छ करून ठेवत असतील. माझ्या टीव्ही सेटवरची धूळ स्वच्छ करत मी आपलं माझं समाधान करून घेते नेहमी. अजून एक मजेशीर सत्य तुमच्या लक्षात आलं का? आलंच असेल म्हणा. इट्स टू ऑब्व्हियस. आपण जेव्हा आपल्या घरातल्या सदस्यांशी संवाद साधतो असतो, गप्पा मारत असतो, तेव्हा आपण सोफ्यावर, खुर्चीवर, वऱ्हाडातल्या झोपड्यावर नाहीतर पलंगावर कुठेतरी आरामात बसलेले असतो. पण या सिरियलमधले सगळे सदस्य बहुतेक वेळा एकमेकांशी बोलताना उभे राहूनच बोलत असतात. आणि जर कधी आरामात सोफ्यावर बसून गप्पा मारताना दिसले तर पुढच्या काही क्षणात कोणीतरी अशी काही धक्कादायक बातमी, असा एखादा गौप्यस्फोट करतो की सगळे बसलेले सदस्य काय 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 म्हणत खाडकन उभे राहतात. जी बातमी ऐकून एखाद्या सामान्य माणसाच्या पायातला बळ जाऊन तो मटकन खाली बसतो, त्याच बातमीने या सिरियलमधल्या लोकांना मात्र उसने येते. आणि हा
सगळे एकदम विचारत नाही. प्रत्येकजण स्वतःच्या स्वतंत्र प्रश्नाला साजेसा भाव आपल्या चेहऱ्यावर आणून मगच काय हा शब्द उच्चारतो आणि यामुळे गोंधळून जाऊन की काय, पण कॅमेरा मागचा माणूस देखील एका लाँग शॉटमध्ये सगळ्यांची प्रतिक्रिया न दाखवता प्रत्येकाचा क्लोजअप घेऊन त्यांच्या प्रश्नांचा आणि हावभावाचा मान राखतो. पण या सगळ्या काय मध्ये त्या दिवसाचा एपिसोड संपून जातो. त्याच काय या सगळ्या गुंतागुंतीच्या विचार मंथनातूनच एक खूप महत्त्वाचा मुद्दा माझ्या लक्षात आला आहे. आपण जोपर्यंत या कुटुंबाच्या खाजगी आयुष्यात लक्ष घालत नसतो तोपर्यंत त्यांच्या घरात सगळं कसं आलं बेलं असतं. पण जसजसे आपण रोज ठराविक वेळी आपल्या टीव्हीमधून त्यांच्या घरात डोकावून बघायला लागतो ना, तसे हळूहळू त्यांच्या त्या हसत्या खेळत्या आदर्श कुटुंबात रोज नवे प्रश्न, नवी आव्हान, नवी संकट उभी राहायला लागतात. आणि मग बघता बघता म्हणजे आपण ती मालिका बघता बघता त्यांच्या आयुष्यात सगळं होतेच नव्हतं होऊन जातं. म्हणून मी केव्हाच ठरवून टाकलंय, कोणत्याही चॅनलवरची कोणत्याही घराची कहाणी अजिबात म्हणजे अगदी अजिबातच बघायची नाही. म्हणजे काहीच नाहीच हो ना, उगीच आपल्या बुचकपणामुळे इतरांच्या सुखी संसारात बिब्बा का घालायचा. त्यांना त्यांच्या घरी गुण्यागोविंदाने राहू दिलं तर आपोआप आपणही आपल्या घरी सुखाने जगू. शेवटी काय, जगा आणि जगू द्या, हेच खरं.